मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत रहस्य महापुराण। तर पहिला भाग 1 येऊन गेलेला आहे, खूप छान होता। तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स आल्या आणि असाच माझा आत्मविश्वास वाढवा। आपलं हे शालिनी भक्तिसागरवर 12वे पुराण आहे। तर भरपूर जण असेच कमेंट्स करत राहा आणि जास्तीत जास्त जणांना अधिक महिन्याचे दानपुण्य जर करायचे आहे तर फक्त हा व्हिडिओ शेअर करा। कारण भागवत रहस्य महापुराण तुम्ही शेअर करत आहे म्हणजे केवढे महान पुण्य तुम्ही प्राप्त करून घेत आहे। म्हणून आपापल्या ग्रुपवर व्हॉट्सॲपवर 2 शब्द तर कोणीतरी कानी ऐकेल, कोणी लाईक तर करेल, कोणी सबस्क्राईब तर करेल, ते पुण्य तुमच्या अकाउंटलाच जमा होईल। आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो विष्णवे नमः नक्की करा। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम सरस्वत्यै नमः, ओम विष्णवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिव्यागम्रं वन्दे विष्णु सर्वलोकैकनाथं निवासं। श्री निवासा की जय, कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की आपला मृत्यूची तयारी आपण कशी केलेली आहे। जशी लग्नाची तयारी आपण करतो त्याप्रमाणे आपण आपली मरणाची तयारी मात्र करीत नाही। तर मरणाची तयारी कशी करतो आपण, तर ती सर्व काही या भागवत रहस्यामध्ये सांगितले गेले आहे। मरणाची मात्र तयारी कोणीच करत नाही, मृत्यूला सर्वजण घाबरतात। मृत्यू म्हणजे गतजीवनाचा परमेश्वराला हिशोब देण्याचा दिवस, पवित्र दिवस। श्री भगवान विचारतील तुम्हाला, डोळे दिले त्याचे काय केले, कान दिले त्याचे काय केले, शरीर व मन दिले तर त्याचे काय केले। हिशोबात जर गडबड झाली तर तुम्ही नक्कीच घाबरणार, कारण की तुम्ही पुराणांचं श्रवण कधी केलं नाही, भागवद्गीता महारहस्य महापुराणाचा लाभ घेतला नाही। आणि ज्यांनी घेतला आहे ते नक्की हिशोब भगवंताला देतील, कारण की ते घाबरणार नाहीत। त्यांना यमदूत हात लावणार नाही, यमाचे दूत स्वप्नात सुद्धा दिसणार नाही। त्यांना वैकुंठ लोक, विष्णू लोक, शिवलोक, गोलोक असे लोक प्राप्त होतील आणि त्यांना शिवाचे दूध घ्यायला येतील। कारण की हे भागवत महारहस्य महापुराण असे आहे, 2 शब्द बी कानी पडले म्हणजे 7 जन्माचे पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते। श्रीमद भागवताची कथा अमर राहते। माणसाला जर आपल्याला अमर व्हायचं आहे तर श्रीमद भागवत महारहस्य महापुराणाचा नक्की लाभ घ्यावा, कारण की श्रीमद भागवताच्या कथा अमर आहेत। अमर कथेचा जो आश्रय घेतो तो अमर राहतो, त्याला मृत्यूची घबराहट होत नाही, हिशोब देण्याची घबराहट होत नाही। राजा परीक्षिती व शुक्राचार्य अमर आहेत। श्रीमद भागवताची कथा आपणाला अमर करते आणि भक्ती रसाचे दान देते। मग भक्ती जे राहते, जे काही आपण श्रीमद भागवद्गीताची ही कथा ऐकत आहे तर हे भक्ती रसाचे आपले एक दान आहे। म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना हे सर्व व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपले दान होईल। भक्तीनेच मीराबाई द्वारकाधीशात आणि गौरांग प्रभू जगदीशात संदेह विलीन झाले आणि अमर झाले। भगवंताच्या कथेचे श्रवण करा म्हणजे आपल्याला अन्यायास समाधी लाभेल। योग व तपाशिवाय भगवंताला भेटण्याचा कोणता मार्ग असेल तर तो भागवत शास्त्र, भागवत महापुराण रहस्य आहे। भागवताचा भगवंत इतका सरळ आहे की सर्वांशी बोलण्यास तयार असतो। भागवत शास्त्र माणसाला निशंक बनवते। या कथेत सर्व काही येते, बुद्धीचा परिपाक, ज्ञानाचा परिपाक, जीवनाचा परिपाक इत्यादी झाल्यानंतर भगवान व्यासांनी या ग्रंथाची रचना केली आहे। भगवंताचा नावाचा जप करीत प्रेमाने या कथेचे श्रवण करा म्हणजे आपण अमर व्हाल। तुम्हीही निसंदेह अमर व्हाल। भागवंत नारायण स्वरूप आहेत, परिपूर्ण आहेत। यांच्या श्रवणाने अस्तिकाला मार्गदर्शन होईल। नास्तिक जर असेल तर ते आस्तिक होईल। ज्यांना व्हिडिओ तुम्ही शेअर करणार ते जर नास्तिक आहेत तर ते आस्तिक होतील। शुक्राचार्यासारखा आत्माराम मुनीने सर्वस्व सोडले पण ते भागवत सोडू शकले नाहीत, कारण की आत्माराम कोटीचे महात्मेही श्रीकृष्ण कथेत रंगून गेले आहेत, मस्त झाले आहेत, पागल बनले आहे। सिद्ध, आस्तिक, नास्तिक, पामर प्रत्येकाला ही कथा जीवनाचे दान देते। व्यवहाराचे दान भागवतात आलेले आहे।
भागवत ज्ञानयोग, कर्मयोग, समाजधर्म, स्त्रीधर्म, अपादधर्म, राजनीती इत्यादीचे ज्ञान भरलेले आहे. हे एक असे शास्त्र आहे की ज्याच्या श्रवणाने मनाने दुसरे काही जाण्यासारखे शिल्लकच राहत नाही. साधकाला साधन मार्गात कोणकोणते संशय येऊ शकतात या सर्वांचा विचार करून भगवान व्यासांनी ही कथा रचली आहे. श्री व्यासांचे म्हणणे आहे की जे काही या भागवतात नाही ते अन्य कोणत्याही ग्रंथात नाही. जे भागवतात आहे तेच फक्त ग्रंथामध्ये आहे. यदादि हस्ती तदन्न यंत्र यत्रे हस्ती न कुत्रचित्त. भागवत शास्त्र परिपूर्ण नारायणाचे स्वरूप आहे. अतिशय दिव्य आहे. भागवताची रचना व्यासांच्या आश्रमात गणपती महाराज प्रकट झाले आणि व्यास गणपतीला म्हणाले, मला भागवत शास्त्राची रचना करायची आहे, कोण लिहेल? गणपती म्हणाले, फार चांगले, मला आनंद वाटतो, मी लिहिण्यास तयार आहे, पण माझी एक अट आहे. गणपती बाप्पा म्हणाले, मी हे भागवत शास्त्र लिहायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, ती ही की एकही क्षण मी रिकामा बसणार नाही. गणपतीचे वाहन तर उंदीर आहे. उंदीराचा अर्थ आहे उद्योग. उद्योगावर जो बसतो त्याची सिद्धी आणि बुद्धी दासी बनत असते. तर उद्योगावर जो बसतो त्याची सिद्धी आणि बुद्धी दासी असते. सतत उद्योग कराल तर रिद्धी सिद्धी आपल्या दासी होतील. कोणत्याही काम जर करणार तर रिद्धी सिद्धी आपल्या दासी होतील. एक क्षणभरही ईश्वराच्या चिंतनाशिवाय राहू नका. प्रत्येक कामाच्या प्रारंभी पहिले गणपतीची पूजा करा. गणपतीची पूजा केली जाते. जो कोणी केव्हाही कोणत्याही देवाची पूजा करण्या अगोदर गणपतीचं जर नामस्मरण केलं नाही तर तुमची ती पूजा सफल होणार नाही. जर खूप पण घाई आहे तरी पण तुम्हाला श्री गणेशाय नमः असा शब्द उच्चारावाच लागेल. त्यावेळेस तुमची पूजा सफल होईल. प्रत्येक कामाच्या प्रारंभी गणपतीची पूजा केली जाते. गणपती विघ्नहर्ता आहेत. गणपतीची पूजा करण्याचा अर्थ आहे जितेंद्रिय होणं. गणपती म्हणतात, मी रिकामा बसणार नाही, 24 तास ही कथा सांगावी लागेल. भागवत महात्म्य रहस्यमय महापुराण 24 तास ही मला कथा सांगावी लागेल. तेव्हा व्यास म्हणाले, माझी एक नम्र सूचना ऐका. मी जे सांगेन ते योग्य की अयोग्य याचा विचार करून मगच लिहावे. 100 श्लोक झाल्यानंतर श्री व्यास एक असा कूट प्रश्न सांगतात की ज्याचा विचार करण्यास श्री गणपतीला थोडा वेळच लागत असे आणि तितक्या वेळात श्री व्यास आपली इतर कामे करत असत. विघ्न येऊ नयेत म्हणून व्यास सर्वप्रथम श्री गणेशाय नमः म्हणून गणपती महाराजांना नमन करत असतात आणि मग त्यानंतर सरस्वतीला वंदन करतात. सरस्वतीच्या कृपेने आपणास समज येत असते. गणपतीचं नामस्मरण केलं म्हणजे लगेच सरस्वती मातेचं नामस्मरण करावे, कारण बुद्धीचे देवता गणपती आहेत आणि ज्ञानाची देवी ही सरस्वती माता आहे. म्हणून आपल्याला श्री गणेशाय नमः, ओम श्री सरस्वती नमः, ओम कुलदेवताय नमः, ओम लक्ष्मीनारायण नमः, ओम उमा महेश्वराय नमः असे नाव जर घेतले तर सर्व पूजा आपली सफल होते. म्हणून गणपतीच्या नावानंतर सरस्वतीचं नाव घेणे जरुरी आहे, कारण की सरस्वती माता ज्ञानाची देवी आहे. सरस्वतीच्या कृपेने आपणास समज येत असते. नंतर सद्गुरूला वंदन करावे. जे सद्गुरू असतील त्यांना वंदन केले आहे. त्यानंतर भागवताची प्रधान देवता जो श्रीकृष्ण त्यांना वंदन करतात. व्यासांनी वृद्ध अवस्थेत या ग्रंथाची रचना केली आहे, म्हणून ते या ग्रंथाचा प्रचार करू शकत नव्हते. म्हातारपणी या ग्रंथाची रचना केल्यानंतर त्यांना चिंता वाटू लागली, हे शास्त्र आता मी कोणाला देऊ? शास्त्र तर रचले गेले, गणपतीला सांगितले तर ते झाले, पण आता हे भागवत महात्म्य शास्त्र हे भागवत रहस्यमय आहे, मी आता म्हातारपण आलेला आहे, तर हे कोणाला देऊ अशी त्यांना चिंता वाटू लागली. हे भागवत शास्त्र मी मानव समाजाच्या कल्याणासाठी लिहिलेले आहे, कारण की जो कोणी हे भागवत शास्त्र भागवत रहस्यमय भागवत महापुराण वाचतो, कोणाला सांगतो, श्रवण करतो, कोणाला शेअर करतो, त्या व्यक्तीचे त्या मानवाचे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. त्याला मोक्षाची प्राप्ती मिळते आणि त्याचे दुःख दारिद्र्य 7 दिवसाच्या आतच दूर होते, कारण की 7 दिवसातच ही भागवद्गीतेचं महत्त्व आहे. तर 7 दिवसात त्याचे महत्त्व आहे, तर त्याचे 7 दिवसात मानवाचे सर्व दुःख दारिद्र्य रोगी असेल तर त्याचा रोग लवकर बरा होतो. हे वाचल्याने, ऐकल्याने, श्रवण केल्याने, कोणाला लिहिल्याने, कोणाला सांगितल्याने, कोणाला शेअर केल्याने मानव समाजाच्या कल्याणासाठी हे भागवत शास्त्र महात्म्य लिहिले गेले आहे. हे शास्त्र लिहून मी लेखणी खाली ठेवली आहे. आजपर्यंत मी पुष्कळसे लिहिले,
पुष्कळ बोललो, पण आता यापुढे माझा संबंध भगवंताशी जोडेन. माझा जीव जो आहे तो प्रभूपासून अलग झाला होता, तो श्रीकृष्णाची सम्मुख व्हावा म्हणून मी भागवत शास्त्र लिहिले आहे. भागवत हे प्रेमाचे शास्त्र आहे. या प्रेमाशास्त्राचा प्रचार तर तोच करू शकेल की जो अतिशय विरक्त आहे. असा कोण मिळेल? आणि या संसार सुख भोगल्यानंतर अनेकांना वैराग्य येऊ शकते, परंतु जन्मापासून जो विरक्त आहे असा कोण मिळेल? कोणा योग्य पुत्राला मी हे ज्ञान द्यावे की जो जगाचे कल्याण करू शकेल? भगवान शंकर वैराग्याचे स्वरूप आहेत. शंकरांना माझ्यावर कृपा करावी. माझ्या पोटी पुत्र रूपाने येऊन जन्म घेऊन अवतारावे, तेव्हाच हे कार्य होईल. आता श्री शंकर जर जन्म धारण करतील तर या भागवताचा प्रचार करू शकतील. भागवताचा प्रचार तर श्री शंकरच करू शकतात, कारण संपूर्ण वैराग्य त्यांच्याच ठिकाणी आहे. म्हणून व्यासांनी शंकराची आराधना केली. भगवान शंकराची आराधना केली. नंतर शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झाले. व्यासांनी मागितले, समाधीत जो आनंद आपण भोगतो तो आनंद जगाला मिळावा. जो समाधीत तुम्ही आनंद भोगतात, जो कोणी ही भागवत शास्त्र भागवत महापुराण वाचेल, ऐकेल, श्रवण करेल, त्याला सुद्धा आनंद मिळावा म्हणून तुम्ही पुत्र रूपाने माझ्या घरी जन्म घ्यावा. भगवान शंकराला तर या संसारात जन्म घेणे रमणे आवडत नाही, कारण संसारात आले तर माया गळ्यात पडल्याशिवाय राहत नाही. माझा मुलगा, माझी मुलगी, माझा नवरा, माझे आईवडील, माझी बायको, सर्व काही मोह माया या संसारात आहे. म्हणून भगवान शंकरांना ही माया मोह गळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्यांना ही मोह माया आवडत नाही. कोळशाच्या खाणीत काम केल्यानंतर हातपाय काळे झाल्याशिवाय राहत नाही. व्यास म्हणाले, महाराज, आपणाला तर जगात येण्याचे काहीच कारण नाही, पण अनंत जीवाच्या कल्याणासाठी आपण पुत्र रूपाने जन्म घ्यावा, असे व्यासांनी भगवान शंकरांना सांगितले. आपल्याला माया कशी प्रभावित करू शकेल? शंकरांनी विचार केला की मी समाधीत जो आनंद भोगतो तो जर जगाला मी दिला नाही तर मी स्वार्थी ठरेन. समाधीच्या आनंदाचे दान मी जगाला दिले पाहिजे, असा विचार करून भगवान शंकर श्री अवतार घेण्यास तयार झाले. जन्म झाल्याबरोबर शुक्राचार्य वनात जाण्यास निघाले. अरणी देवी मातेने प्रार्थना केली की माझा पुत्र निर्विकार ब्रह्मरूप आहे, तो माझ्यापासून दूर जाऊ नये, त्याला थांबवावा. व्यास तिला समजवतात, जे आपल्याला अत्यंत आवडते ते देवाला अर्पण करावे, तो तर जगाचे कल्याण करण्यास जात आहे. त्यानंतर व्यास फार विह्वल झाले. ते विचार करतात, आता हा तर जात आहे, पुन्हा परत येणार नाही. व्यास महाज्ञानी होते तर ते पुत्राच्या मागे जाऊ लागले. व्यास नारायण शुक्राचार्यांना हाक मारित होते, हे पुत्रा, हे पुत्रा, हे मुला, परत ये, मागे पा, मला सोडून जाऊ नकोस, मी तुला लग्न करण्याचा आग्रह करणार नाही. व्यास हाका मारित होते तरीही शुक्राचार्य श्रीकृष्ण स्मरणात देहभान विसरून गेले होते. अशा या उन्मत्त अवस्थेत कोण कुणाचा पिता, कोण कुणाचा माता, कोण कोणाचा पुत्र, लौकिक संबंधाचे विस्मरण होते, तेव्हाच ब्रह्मसंबंध घडत असतो. जोपर्यंत लौकिक संबंधाचे स्मरण असते तोपर्यंत ईश्वराबद्दल आसक्ती, भक्तीबद्दल प्रेम असू शकत नाही. सर्व व्यापक ब्रह्मस्वरूप झालेले श्री शुक्राचार्य वृक्षांच्या द्वारे श्री व्यासांना उत्तर देतात, हे मुनिवर, आपल्याला पुत्राच्या वियोगाने दुःख होत आहे, परंतु आम्हाला जो दगड मारतो त्यालाही आम्ही फळे देतात. वृक्षाची फळे त्यांचे पुत्रच होते. दगड मारणारे ही जे फळे देतात ते वैष्णव होते. मग पुत्र वियोगाने आपण का रडतात? आपला मुलगा तर जगाच्या कल्याणासाठी जात आहे. तरी व्यास शोकाकुल होते. तेव्हा शुक्राचार्य म्हणाले, हा जीव तर अनेक वेळा पुत्र बनला आहे आणि अनेकदा पिता बनला आहे. व्यासांनी बांधलेला जीव अनेकदा व्यासांनी शुक्राचार्याला म्हणाले, हा जीव तर अनेक वेळा पुत्र बनला आहे आणि अनेकदा पिता बनला आहे. वासनांनी बांधलेला जीव अनेकदा पिता बनतो, पुत्र स्त्री बनत असतो, अनेकदा शत्रू पूर्वजन्मीचे घरात जन्म घेऊन येतात. आपल्या वासनेमुळे आजोबाही नातू बनून जन्म घेत असतो. केव्हा केव्हा आजोबा हा नातूच्या घरी येतो आणि जन्म घेत असतो. वासना नेहमी पूर्वजन्माचे कारण बनते. जे पूर्वजन्माचे आपले पूर्वज असतात तेच वासना घेऊन आपल्या घरात जन्माला येतात, कारण की त्यांची इच्छा ही अपूर्ण असते, म्हणून ते आपल्या घरी येतात. आपल्या वासनेमुळे आजोबा नातू बनून जन्म घेत असतो. वासना नेहमी पूर्वजन्माचे कारण बनत असते. पिताजी, माझे व तुमचे अनेक जन्म झालेले आहेत, पुनर्जन्माची आठवण राहत नाही, हे चांगले आहे. पिताजी, आपण माझे पिता नाही, मी आपला पुत्र नाही. आपले व माझे खरे पिता आहेत श्री नारायण. वास्तविक जीवाचा खरा संबंध ईश्वराशी असतो. पिताजी, माझ्या मागे लागू नका, भगवंताच्या मागे लागा. आपण आपले जीवन ईश्वरासाठी खर्च करा. मला जो आनंद मिळाला आहे तो जगाला देण्यासाठी मी जात आहे. त्यानंतर शुक्राचार्य नर्मदा तीरी आले. शुक्राचार्य व्यासांना म्हणाले, मी नर्मदेच्या अलीकडच्या तीरावर बसतो. तुम्ही
नर्मदेच्या त्या तीरावर बसा. पिताजी, आता माझे ध्यान सोडून द्या, माझा जिव्हाळा टाकून द्या. मला दुरून तुम्ही भलेही पहा, पण ध्यान मात्र परमेश्वराचंच करा. जो भगवंताच्या मागे लागतो तोच ज्ञानी होय. जो पैशाच्या मागे लागू नका, परमेश्वराच्या मागे लागा. भागवताची कथा जो कोणी ऐकतो त्याला परमेश्वर मिळतो. भागवताची कथा ऐकल्यावर आपणही परमेश्वराच्या मागे लागाल. जो जो भागवताची कथा ऐकतो त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा ध्यास लागून जातो. तेव्हाच कथा श्रवण सफल होईल. जो कोणी भागवताची कथा ऐकल्यावर जर आपण परमेश्वराच्या मागे लागले तर आपली जी पूजा आपण कथा श्रवण करत आहे ती आपली पूर्ण सफल होऊन जाते. हा नर नारायणच्या मागे जाईल, तो नारायण रूप कृतार्थ होईल. व्यास आपल्या पत्नीला समजवतात, जर तुला शुक्राचार्य अतिशय प्रिय असतील तर त्याला अंतर्यामी प्रभूला अर्पण कर. जे आम्हाला अत्यंत प्रिय असते ते आम्ही देवाला दिले. आम्हीही प्रभूला प्रिय वाटू. सूत ऋषींनी ते शुक्राचार्यांना वंदन करून भागवताच्या कथेला मग प्रारंभ केला. एकदा नैमिषारण्यात शौनिकांनी सुतांना म्हटले, आजपर्यंत कथा तर पुष्कळ ऐकल्या आहेत, पण आता कथेचे सारत्व ऐकण्याची इच्छा आहे. आता आम्हाला कथा ऐकवायची नाही. सर्व कथेचे सारभूत काय आहे, तत्व काय आहे, रूप काय आहे ते ऐकायचे आहे. कथा सारम मम कर्ण रसायनम. अशी कथा ऐकावी की आम्ही श्रीकृष्णाच्या ठाई दृढ भक्तीत जडेल. आम्ही श्रीकृष्णावर अतिशय प्रेम करू. आम्हाला भगवान श्रीकृष्णाशिवाय काहीच दिसणार नाही, म्हणून आम्हाला अशी कथा ऐकवा की आमची ठाई आणि दृढ भक्ती भगवान श्रीकृष्णाबद्दल बनेल. आम्हाला श्रीकृष्णाची प्राप्ती होईल. आम्हाला भगवान श्रीकृष्णाची लय लागेल. लोणी जसे दुधाचे सार आहे तसे सर्वांचे सार भगवान श्रीकृष्ण आहेत. जो कोणी भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करून घेतो 7 जन्माच्या पापांपासून मुक्त होतो. श्री ठाकूरजींना लोणी फार प्रिय आहे. भगवान श्रीकृष्णांना लोणी फार प्रिय आहे. लालाला नवनीत फार आवडतं. लालो खा मक्खन भाये रे, कुछ आयो और न काम आये रे. लोणी सर्वांची सार आहे आणि परमात्मा सारभोगी आहे. ज्यांना परमात्म्याची प्राप्ती करायची असेल अशा साधकांना आज्ञा आहे की त्यांनी फार ग्रंथ वाचू नयेत. अनेक ग्रंथ वाचल्याने बुद्धीत विक्षेप उत्पन्न होतो. आमचे भगवान श्रीकृष्ण, भगवान बाळकृष्ण सारभोगी आहेत, म्हणून वैष्णवही सारभोगी आहेत. म्हणून आम्हा वैष्णवांना सर्व कथांचे सारतत्व ऐकण्याची इच्छा झाली. जीव व प्रकृतीचे भोग सोडून जो श्रीकृष्णाशी मन जोडेल तो जीव शिव झाल्याशिवाय राहणार नाही. भागवत लोणी आहे आणि दुसरे शास्त्र दया दुधासारखे आहेत. सर्व शास्त्रात साररूप ही श्रीकृष्णाची कथा आहे. शौनिक म्हणतात की ज्ञान वैराग्य बरोबर भक्ती वाढेल. अशी सारभूत कथा ऐकवा. ज्ञान वाढेल, भक्ती वाढेल आणि सारतत्व ऐकवा की जेणेकरून आम्हाला भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन होईल. ज्ञान वैराग्याबरोबर भक्ती वाढवण्यासाठी ही कथा आहे. महान भक्तांच्या महापुरुषांचे चरित्र ऐकून आमच्या लक्षात येते की मी आपल्या आत्म्याचा उद्धार्थ काहीही केले नाही. कथा ऐकल्यानंतर जर आपल्याला आपल्या पापांचा पश्चाताप होत असेल आणि भगवंताविषयी प्रेम वाटत असेल तर कथा श्रवणाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. कथा ऐकून संसाराविषयी वैराग्य आणि भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होणार नसेल तर ती कथाच नव्हे. ब्रह्मदेवाने नारदांना आज्ञा केली, नारदा, कथा अशी कर की जेणेकरून लोकांच्या मनात भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होईल. कथा माणसाचे जीवन सुधारवते. कथा जे आहे ते सर्व काही दुःख दारिद्र्य दूर करते आणि जीवन सुधरवते, जीवनात परिवर्तन घडवून आणते. कथा माणसांच्या जीवनात क्रांती घडवते. कथा ऐकून तुमच्या जीवनात काहीही परिवर्तन जर नाही घडले तर कथा तुम्ही ऐकलीच नाही असे समजावे. शौनिक मुनीं म्हणूनच प्रार्थना केली की माझे ज्ञान वाढेल, माझी भक्ती वाढेल. अशी कथा करा. फक्त भक्तिभावच वाढवावा असे म्हटले नाही. ज्ञान वैराग्य भक्ती वाढली पाहिजे. शिऱ्यात लौकिक दृष्टीने गव्हाची किंमत नाही, पण कणकेशिवाय किंवा रव्याशिवाय शिरा बनत पण नाही. तात्विक दृष्टीने विचार केला तर तुपा इतकीच रव्याची किंमत मानावी लागेल. जेवढी तुपाची किंमत आहे तेवढीच रव्याची किंमत मानावी लागेल. शिरा बनवण्यासाठी तूप, साखर, रवा या सर्वांची जरुरी असते. त्याप्रमाणे ज्ञान वैराग्य भक्ती यांची आवश्यकता एकसारखीच असते. ज्ञान आणि भक्ती आणि वैराग्य यांची पण तिघांची जरूरत एकसारखी असते. जीवनात या तिघांची आवश्यकता असते. ज्ञान आणि वैराग्य जीवनात 16 आणे उतरले तरच जीवाचा जीवभाव नष्ट होऊ शकतो. ज्या व्यक्तीत ज्ञान वैराग्य आणि भक्ती परिपूर्ण असेल तोच उत्तम वक्ता होय. अनेक ऋषीमुनी त्या गंगातीरी बसले होते, पण कथा करण्यास कुणीही तयार होईना.
तेव्हा भगवंताने शुक्राचार्यांना प्रेरणा दिली, तुम्ही गंगा तीरी तेथे राजा परीक्षिती व अन्य ऋषीमुनी बसले आहेत, तेथे जा आणि श्री शुक्राचार्यांना ज्ञान भक्ती वैराग्य परिपूर्ण आहेत. भागवत शास्त्र प्रेमाचे शास्त्र आहे. प्रेम तर 5वा पुरुषार्थ आहे. श्रीकृष्ण चिंतनात भार विसरणे, भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करताना भान विसरले तर प्रेम सिद्ध झाले असे समजावे. या तुम्ही कथा ऐकताय खूप मन लावून आणि भगवान श्रीकृष्णांचे तुम्ही चिंतन करायला लागले असे समजावे की तुमची कथा सफल झाली. परमात्मा प्रेमालाच आपले स्वरूप मानतात, ज्ञान मानतात. प्राप्तीची प्राप्ती आणि ज्ञान मार्गात जो प्राप्त आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. भक्ती मार्गात भक्तीने भेदाचा नाश करवायचा आहे. भक्ती मार्गात वेगळेपणा नष्ट करवायचा असतो, ऐक्य साधायचे असते. विभक्त नव्हे तो भक्त. ज्ञान मार्गात भेदाचा निषेध आहे. ज्ञान मार्गात ज्ञानाने भेदाचा निषेध करण्यात आला आहे. ज्ञान व भक्ती दोन्ही मार्गाचे देह एकच आहे. सूत म्हणतात आपण सर्व ज्ञानी आहेत, परंतु लोकांवर उपकार करण्यासाठी आपण प्रश्न विचारित आहात, तेव्हा सावध होऊन आपण कथा ऐकावी. पूर्वजन्मात काही पुण्य मिळवले असेल तरच ही भागवत कथा, भागवत महापुराण, भागवत श्रीमद भागवत रहस्य हे ऐकायला मिळते. ज्याने काही पूर्वजन्मात काही पुण्य मिळवले आहे तरच हे भागवत रहस्यमय महापुराण ऐकण्याचा त्याचा योग येतो. कलियुगातील जीवांना कालरूपी सर्पाच्या मुखातून सोडवण्यासाठी शुक्राचार्यांनी श्री भागवत पुराण सांगितले आहे. तर तेच पुराण मी आता तुम्हाला सांगत आहे. जेव्हा ही कथा शुकदेव राजाला सांगत होते तेव्हा तेथे देवतागण अमृत घेऊन आले. ज्या वेळेस ही भागवत पुराण सांगितले तेव्हा जेव्हा ही कथा शुकदेव राजाला सांगत होते तेव्हा देवतागण अमृत घेऊन आले. स्वर्गातील हे अमृत आम्ही राजाला देतो आणि त्याच्या बदल्यात आम्हाला ही कथा अमृत हे भागवत पुराण आम्हाला द्या. शुक्राचार्यांनी राजाला विचारले की आम्ही स्वर्गामधून हे अमृत आणलेलं आहे, तर हे अमृत आम्ही राजाला देऊन देतो आणि राजाच्या घरी हे भागवत पुराण आहे, तर ते आम्हाला देऊन द्या असे देवतागणांनी शुक्राचार्यांना सांगितले. मग शुक्राचार्य म्हणाले, आम्ही राजाला विचारतो, राजा तुला कथा अमृत प्यायचे आहे की स्वर्गातील अमृत प्यायचे आहे? तेव्हा राजा परीक्षितीने शुक्राचार्यांना विचारले की स्वर्गातील अमृत प्यायल्याने कोणता लाभ होतो? असे शुक्राचार्यांना म्हणाले, स्वर्गातील जर हे अमृत पिले तर कोणता लाभ होतो? शुक्राचार्य म्हणाले, स्वर्गातील अमृत प्यायल्याने स्वर्गातील सर्व सुखे मिळतात. यश, कीर्ती, मान, सन्मान, सर्व काही, संपदा भरपूर, दीर्घ आयुष्य, कांती, सुखमय जीवन, सर्व सुखे मिळतात. स्वर्गातील अमृत दुःख मिश्रित असते. स्वर्गातील अमृत प्यायल्याने पुण्याचा क्षय होतो पण पापांचा क्षय होत नाही. कथा अमृत पानाने पापांचा नाश होतो. कथा अमृत 2 शब्द बी ह्या भागवत पुराणाचे ऐकले तर सर्व पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कथा अमृत पानाने पापांचा नाश होतो. कथा अमृताने भोग वासनाचा नाश होतो. म्हणून स्वर्गातील अमृतापेक्षा सुद्धा कथा अमृत श्रेष्ठ आहे. ज्यांनी भागवत कथा जो ऐकतो त्याला कोणत्याच प्रकारची वासना राहत नाही. त्याला काहीच नाही लागत. दुःख सारखे, सुख सारखे, आपल्याजवळ घर आहे की नाही सारखे, आपल्याजवळ धनदौलत आहे की नाही सर्व सारखे. त्याची मोह माया सर्व काही सुटत जाते कथा अमृताने. कारण याचा जो काही आपण पापांचा नाश केला आहे, 7 जन्मांमध्ये काही पापे झाले त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून स्वर्गातील अमृतापेक्षा हे भागवत महापुराण अतिशय अमृत समान आहे, सर्वश्रेष्ठ आहे. सनत कुमार ब्रह्मलोकात राहत असत. एकदा तेही भागवत कथेचा आनंद घेण्यासाठी भारतात आले होते. यावरून वाटते की आनंदासारखा आनंद ब्रह्मलोकातही नाही. तेव्हा राजा परीक्षित म्हणाला, भगवान मला स्वर्गातील अमृत प्यायचे नाही. मी या कथा अमृताचे पान करीन. मी ही कथा भागवत पुराण ऐकेल. 7 दिवसातच ज्ञान व वैराग्य अंगी बाणवण्यासाठी ही कथा आहे. ज्ञान व वैराग्य आपल्या आतच आहेत पण ते झोपले आहेत. जे ज्ञान पण आहे ते झोपले आहे आणि वैराग्य बी आहेत ते झोपले आहेत. त्यांना जागवण्यासाठी भागवत महापुराण ऐकावी लागते. 7 दिवसातच ज्ञान वैराग्य यांना जागृत करून भक्तीच उत्पन्न करावी लागते. यासाठी हे कथा आहे आणि भागवत पुराण आहे. असा दुसरा कोणता ग्रंथ नाही की जो 7 दिवसातच माणसाला मुक्ती देईल. 7 दिवसात मुक्ती देणारा 2 शब्द बी ऐकले तर हा भागवत महापुराण आहे. मग सूत म्हणाले, 7 दिवसातच ज्या कथेने राजा परीक्षितीला मुक्ती मिळाली तीच कथा मी आता तुम्हाला ऐकवतो. ठीक आहे. ठीक 7व्या दिवशीच परीक्षितीला मृत्यू येणार होता.
ठीक 7व्या दिवशी परीक्षितीला, राजा परीक्षित होते, तर त्यांना काय येणार होता? मृत्यू येणार होता. म्हणून 7 दिवसातच त्याला मुक्ती पाहिजे होती आणि 7 दिवसात मुक्ती मिळाली. आम्हाला तर आमच्या मृत्यूचा विसर पडलेला आहे, आम्हाला आमच्या मृत्यूचा विसर पडले आहे. पण राजा परीक्षितीला 7 दिवसातच मोक्षाची प्राप्ती पाहिजे होती, मुक्ती पाहिजे होती. शुक्राचार्यासारखा अवधूत वक्ता आणि राजा परीक्षितासारखा अधिकारी श्रोता असला तर 7 दिवसातच मुक्ती मिळाली पाहिजे. वक्ता व श्रोता दोघेही अधिकारी असले पाहिजे. विजेचा प्रवाह व बल्ब दोन्ही ठीक असले पाहिजे. वक्ता व श्रोता दोघेही अधिकारी असले तरच ही कथा मुक्ती देते. कथा ऐकल्यावर राजा परीक्षिताला नेण्यास विमान आले आणि त्याला सद्गती मिळाली. परीक्षिती महाराज विमानात बसून परमात्म्याच्या धामात गेले. शेवटचा दिवस, परगतीचा दिवस, पवित्र दिवस, शेवटचा दिवस. आजकाल तर बरेच लोक कथा ऐकतात, पण त्यांना नेण्यासाठी विमान का येत नाही? याचे कारण हेच की वक्ता व श्रोता दोघेही अधिकारी राहत नाही. माणूस जोपर्यंत वासनेत फसलेला आहे, कोणतीही वासना असो, धन दौलत भोग विषयी कोणतीही वासना जर मनात राहिली तर भगवंत तुम्हाला प्राप्त होणार नाहीत. सर्व काही लोभ माया सर्व काही सोडावी लागेल, त्यावेळेसच भगवंत आपल्याला प्राप्त होईल आणि विमान आपल्याला घ्यायला येईल. म्हणून माणूस जोपर्यंत वासनेत फसलेला आहे तर त्याला विमान न्यायला कशी येईल? आणि यदा कदाचित विमान आले तर त्यात कुणी बसणार नाही. जरी स्वर्गातून विमान आले तरी बसण्याची माणसाची तयारी कुठे आहे? आम्ही सर्व वासनांनी विकारांनी बांधलेले आहे. सर्व वासनांनी माझी पत्नी, माझे पुत्र, माझे धन, माझे घर इत्यादी वासनांमध्ये सर्व काही फसलेले, हे सांसारिकमध्ये फसलेले आहेत. जोपर्यंत तुम्ही सांसारिक मोह माया सोडणार नाही तोपर्यंत भगवंताचे दर्शन होणार नाही. जोपर्यंत ही आसक्ती सुटणार नाही तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही. ज्याचे मन भगवंतात रंगून गेले आहे त्याच्यासाठी जो तिथे बसेल तेथे त्याला मुक्ती मिळेल. अशासाठी विमान आले तरी काय व न आले तरी काय, ईश्वराची तन्मयता पावल्यानंतर तो आनंद मिळतो. त्यापेक्षा श्रेष्ठ आनंद ही वैकुंठात नाही. भक्त तुकारामाला वैकुंठात नेण्यासाठी विमान आले तेव्हा ते आपल्या पत्नीला म्हणाले, मी तुला आजपर्यंत कोणते सुख देऊ शकलो नाही, परंतु देवाने आपल्यासाठी विमान पाठवले आहे, तर चल तू पण विमानात बसून वैकुंठात घेऊन चलतो तुला, ये माझ्याबरोबर चल. परंतु पत्नीला ते मान्य झाले नाही. ती म्हणाली, महाराज आपल्याला जायचे असेल तर जा, मला घर सोडून वैकुंठात यायचे नाही आणि मी येणार नाही. आणि ती गेलीही नाही. संसाराचा मोह सोडणे मोठे कठीण आहे फार, कारण संसाराचा मोह कोणीच सोडू शकत नाही. आपली एखादी वस्तू, आपली एखादी साडी, आपली एखादा ड्रेस, आपली चप्पल, आपली पर्स कोणी घेऊन जाईल आपल्या समोर, आपण त्याला लगेच ओरडू, ए माझी साडी दे, ए माझा पर्स दे, कारण संसाराचा मोह आहे. सर्व काही हा संसाराचा मोह सुटणे मोठे कठीण आहे. जोपर्यंत वासना संयमिती होत नाही तोपर्यंत शांती मिळत नाही. पुराणातील एक सिद्धांत जरी आचरणात उतरवला तरी जीवन मधुर होते. एक शब्द बी भागवत पुराणाचा जर आपल्या हृदयामध्ये उतरून घेतला तरी जीवन सांसारिक सुधरून जाईल. वासना वाढत गेल्या, भोग वाढत गेले तर संसार विषयमय कटू होतो. जोपर्यंत वासना क्षीण होत नाही तोपर्यंत मुक्ती मिळत नाही. पूर्वजन्मीचे शरीर तर नाश पावते पण मन मात्र नष्ट होत नाही. लोक आपल्या कपड्यांची, शरीरांची खूप काळजी घेतात, पण मरणानंतर जे सोबत येते ते फक्त मनाची, कर्मांची काळजी, बस काळजी घेत नाही. मरणोनंतर फक्त सोबत येते मन आणि आत्मा. मरणानंतर जे काही सोबत येणार आहे त्याची चिंता करा. धन शरीर इत्यादी चिंता करू नका. मरणानंतर तुमच्या हातातली अंगठीसुद्धा काढून घेतात. आचाराशिवाय मनाची शुद्धी होत नाही. जोपर्यंत मन शुद्धी होणार नाही तोपर्यंत भक्तीही होऊ शकत नाही. ज्ञान आणि वैराग्य दृढ करण्यासाठी ही भागवत महापुराण कथा आहे. विवेकाने संसार संपल्याशिवाय संसार संपत नाही. जीवनात संयम आणि सदाचार यांची अंमलबजावणी जोवर होत नाही तोवर पुस्तकी ज्ञान कंच कामाचे ठरते. केवळ ज्ञानही कोणत्या उपायाचे. एक गृहस्थाचा मुलगा वारला. तो गृहस्थ शोकमग्न होऊन रडू लागला. त्याला भेटण्यास एक साधू आला व त्या गृहस्थास उपदेश करू लागला, आत्मा अमर आहे, मरण तर शरीराचे होत असते, म्हणून तुम्ही मुलांचे शोक करणे व्यर्थ आहे. काही दिवसांनी ते साधूची बकरी मेली. आता तो साधू शोक करू लागला. साधूला रडताना पाहून तोच गृहस्थ त्या साधूला म्हणाला, महाराज आपण तर मला उपदेश करीत होता की कोणाच्याही मृत्यूबद्दल शोक करू नये,
मग आपण का रडत आहे? साधू म्हणाला, मुलगा तुमचा होता व बकरी माझी होती, म्हणून मी रडत आहे. असे परोपदेश पंडितम्य काय कामाचे? ज्ञानाचा अनुभव घ्यायचा असतो. या विद्या विमुक्तये मुक्त होण्यासाठी ज्ञानाचा उपयोग होतो. कथा जीवन सुधरवते, जीवन बदलवते, जीवन घडवते. पुराण ऐकून स्वभावात बदल न घडला तर समजावे की पुराण ठीक ऐकलेच नाही. कथा ऐकण्यासाठी मुक्ती मिळते यात शंका नाही. कथा ऐकल्याने मुक्ती मिळते हे सत्य आहे. या कथेचा भागवताचा महिमा असा आहे की या कथेचा महिमा एकदा सनत कुमारांनी नारदाला सांगितला होता. महात्म्यात असे लिहिले आहे की मोठे मोठे ऋषी आणि देवता ब्रह्मलोक सोडून विशाल क्षेत्रास ही कथा ऐकण्यास आले होते. या कथेत जो आनंद मिळतो तो ब्रह्मनंदापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. योगी तर केवळ आपल्याच उद्धारासाठी प्रयत्नशील असतात, पण सत्संगी मात्र आपल्याबरोबर आलेल्या सर्व साथीदारांचा उद्धार करतात. लोक ज्याला बद्रिकाश्रम म्हणतात तेच विशाल क्षेत्र होय. स्कंद पुराणात कथा आली आहे. मी आत्ताच तुम्हाला स्कंद पुराण सांगितलं. स्कंद पुराणात कथा आली आहे की बद्रीनारायण विशाल राजासाठी आले होते. पुंडलिकासाठी श्री विठ्ठल आले होते. ज्या भक्तासाठी भगवंत येतात ते भक्त धन्य होय. बद्रीनारायण जगासमोर तप ध्यानाचा आदर्श ठेवतात. ते म्हणतात, मी ईश्वर आहे तरीही तप करतो, ध्यान करतो. तपश्चर्ये वाचून मनाला शांती मिळत नाही. जीव कठीण तपश्चर्या करू शकत नाही, म्हणून भगवंत आदर्श समोर ठेवतात. जेव्हा मूल औषध घेत नाही तेव्हा आई स्वतः खाऊन दाखवते. तेव्हा कुठे मुलाला कळत असते की औषधही खाण्याची वस्तू आहे. तसे पाहिले तर आईला औषध घेण्याची गरज नसते, परंतु मुलाच्या समजुतीसाठी ती घेत असते. श्री बद्रीनारायणाच्या मंदिरात लक्ष्मीची मूर्ती मंदिराच्या बाहेर आहे. श्री बद्रीनारायणाच्या मंदिरात लक्ष्मीची मूर्ती मंदिराच्या बाहेर आहे. स्त्री आणि बालक याच्या संग तपश्चर्येत विघ्नकारक असतो, कारण स्त्रीची निंदा नाही परंतु कामाची निंदा आहे. स्त्रीची निंदा नाही परंतु कामाची निंदा आहे. कुणालाही पत्नी किंवा मुले त्यांचा त्याग करण्याची जरुरी नाही. म्हणूनच सांगावे लागते की पत्नी व मुले सोबत ठेवून घरातच देवाचे भजन करा. त्याचप्रमाणे तपस्विनी स्त्रीसाठीही पुरुषांचा संग त्याज्य आहे. विशालपुरीत जेथे सनतकुमार राहत असत तेथे एकदा नारद मुनी फिरत फिरत आले. तेथे सनकादिक ऋषींना नारद भेटले. नारदाचे मुख म्लान पाहून सनकादिकांनी उदासतेचे कारण विचारले की आज तुमचे मुख असे उदास का आहे? आपण का चिंतित आहात? कुंत चिततुरो कुंत श्री तातुरो. आपण हरिदास आहात. श्रीकृष्णाचा दास कधी चिंतातूर नसतो. वैष्णव तर सदा प्रसन्न असतो. जो चिंता करीत नाही तो खरा वैष्णव असतो. वैष्णव तर सदा सर्वदा प्रभूचे चिंतन करीत असतो. तरीही आपण प्रसन्न का नाही? नारद म्हणाले, माझा देश दुःखी आहे. सत्य, तप, दया, दान माझ्या देशात राहिले नाही. माणूस बोलतो एक, त्याच्या मनात असते दुसरे आणि करतो तिसरे. आणखी काय सांगू? उदर भोगावे. सर्व काही केवळ आपले पोट भरण्यासाठी सर्व स्वार्थी झालेले आहेत. समाजात कुणालाही शांती राहिलेली नाही. मी अनेक ठिकाणी फिरून आलो तरी मला कुठेही शांती मिळाली नाही. आज सर्व देश दुःखी का होत आहे? नारदांनी यांची कारणे दाखवली आहेत. धर्म व ईश्वर यांच्यात जोपर्यंत लोकांची आस्था दृढ होत नसते तोपर्यंत देश सुखी होत नसतो. ज्याच्या जीवनात धर्माला मुख्य स्थान नसते त्याला कधीही शांती मिळत नाही. धर्म आणि ईश्वर यांना विसरणारा मानव कधी सुखी होत नसतो. जगात आता धर्म राहिलाच कुठे आहे? नारदांनी या मोठ्या दुःखाने सांगितले की आता या जगात सत्य राहिले नाही. सत्यम नास्ती. जगात असत्य फार वाढले आहे. असत्यासारखे दुसरे पाप नाही. उपनिषदात सांगितले की असत्य बोलणाऱ्याला केवळ पापच लागते असे नाही, तर त्याच्या पुण्याचा सुद्धा क्षय होतो. जो कोणी खोटं बोलतो तर त्याचे जे काही पुण्य केलेले आहे, सकाळचा दिवा लावलाय, संध्याकाळचा दिवा लावलाय, मंदिरात गेले आहे, तर त्याचा तो दिवा लावल्याचे पुण्य काय झाले? नाश. दिवसभरातून किती खोटे बोलले त्याचे पाप लागले. या दुपारी खोटे बोलले त्याचे पाप खूप जास्त लागते. त्याच्या 2 पटीने पुण्य जास्त क्षय होऊन जाते. दुपारच्या भरात कोणाची निंदा नासलती केली तर त्याचे पुण्य एका दिवसाचे पाप आणि 3 दिवसाचे पुण्य त्याचे क्षय होऊन जाते. म्हणून खोटे बोलणे हे पापच नाही तर त्याचा पुण्याचा बी काय होतो? क्षय होऊन जातो, कमी होऊन जातं त्याचे पुण्य. जर तुम्हाला खरा आनंद मिळावा वाटत असेल तर सत्यावर निष्ठा ठेवा. खोटे बोलणारा न कधी सुखी झालाय न कधी सुखी होईल.
मितभाषी व्हाल, सत्यभाषी होऊ शकाल. जगात कुठेही पवित्र दिसून येत नाही. शरीर व वस्त्र जसे आपण स्वच्छ ठेवतो तसे मन शुद्ध ठेवले पाहिजे. माणूस कपडे तर स्वच्छ ठेवतोच, पण मन मात्र शुद्ध ठेवत नाही. मनाला फारच शुद्ध ठेवा, कारण मन सोबत येणार आहे. जगात आज कुठेही नीतीचे दर्शन होत नाही. नीतीने अनीतीने कोणत्याही उपायाने धनसंपत्ती मिळवायची आहे व कुमार्गाने खर्च करवायचे आहे, तर कौटुंबिक सुख पलीकडे काही सुख आहे याचा माणूस विचार करीत नाही. त्याला तर वाटत असते की मिळवलेल्या धनसंपत्तीने मी माझे कुटुंब सुखी ठेवीन, व तो आपल्या इंद्रियांचा इतका गुलाम झालेला असतो की त्याच्या मनात एकही पवित्र विचार येत नाही. शरीर आणि इंद्रियाच्या सुखात तो असा काही फसलेला असतो की त्याला शांतपणे विचार करणे सुद्धा सुचत नाही. एकसारखं मनुष्याचं मन या कलियुगामध्ये खूप चंचल झालं आहे. आता इकडे तर तेव्हा तिकडे, आता इकडे तर तेव्हा तिकडे. तो शांत बसून विचार सुद्धा करत नाही. शरीर आणि त्याच्या इंद्रियांच्या सुखात असा काही फसलेला आहे की तो शांतपणे काहीच विचार करत नाही की खरं काय आहे, श्रेष्ठ आनंद कोणता आहे आणि तो कसा मिळवावा. जीवनात जोपर्यंत एखादे पवित्र देह निश्चित होत नाही तोपर्यंत पाप प्रवृत्ती थांबणार नाही. ज्याचे लक्ष ध्येयाकडे असते सतत तोच पापापासून वाचू शकतो. तर असे या श्रीमद भागवत महापुराणात आज भगवंताचा महिमा, राजा परीक्षितेचा मृत्यूचा महिमा, भरपूर काही आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकलं. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. आणि असे शेअरसुद्धा करा. भरपूर गावांच्या तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स. कारण की श्रीमद भागवत गीता आहे ही भागवत महापुराण आहे. एक लाईन एक शब्द बी आपण भागवताचे ऐकले तर आपल्याला मोक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. 7 जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते. एक वेळा जर खोटे बोलले तर 3 दिवसाचे पुण्य कमी होते एवढं सांगितलंय. तर ते आपले पुण्य वाढवण्यासाठी आपल्याला भागवत महापुराणाचा लाभ नक्की घ्यावा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कमेंट्स बॉक्समध्ये करा. जय श्री हरी, जय श्री महाकाल.